तर चला पानं ठेवून देऊया. पान आपला ठेवलेला आहे म्हणजे तो पातकोळा. तर राम राम मंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा चॅनलवर. मित्रांनो, आज आपण काहीतरी युनिक व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करूया. खूप दिवस झाले कुकिंगच्या व्हिडिओ काय बनवत नाही आहे. बरेच जण बोलतात कुकिंगच्या व्हिडिओ बनवत जा, म्हणजे फिशिंग वगैरे करत जा, तेच तिथं कुक म्हणजे भाजत जा किंवा काहीतरी बनवत जा त्यांचं रेसिपी म्हणजे. तर आपण आज तेच बनवणार आहे. शक्यतो आज छोटे मासे पकडूया आणि त्यांचा पातकोळा बनवूया. आणि कसं आहे, आपल्या खूप लेट येत आहेत ते पण मला कळतं आहे, पण आता काय करू, एक जॉब पण करायला लागतं आहे आणि फिशिंगचंही करायला लागतं आहे. हळूहळू ॲडजस्ट करायला होईल ते सर्व काही, पण नवीन आहे म्हणून लवकर अजून काही ॲडजस्ट होत नाही आहे. तर थोडं सपोर्ट पाहिजे तुमचा. तुम्ही सपोर्ट करत नाही आहेत. आता व्ह्यू पण आपल्या व्हिडिओला तेवढ्या येत नाही आहेत आणि लाईक तर खूपच कमी असतात. तर सपोर्ट करा आणि आपल्या व्हिडिओला शेअरसुद्धा करत जा प्लीज. हा एक नंबरचा ओके. आपण याच्याने मासे पकडणार आहे. छोटे मासे पकडायचे म्हणून एक नंबर झाला. हा बघा किती छोटा. आता जो आपण गव्हाचं पीठ आणलं आहे ना, तर एक मस्तपैकी आता मलून घेऊ आणि मग तो माशांना लावू. तर याच्यात आपण पीठ काढून घेऊया. आता जेवढं पाहिजे ना तेवढंच पाणी टाकून घेऊ, जास्त नको पाणी आपल्याला. मला वाटतं पुन्हा एकदा जास्त पाणी झालं आपलं. त्यामध्ये काय हरकत नाही, चालेल. आपल्याला जाड झालेलं आहे बऱ्यापैकी. तर फायनली आपण घेतलं आहे आपला पीठ मधून. तर आता पटापट गलाला लावूया, पटापट मासे पकडूया. शेवटी एक मासा भेटला आपल्याला, कडवाली मस्तपैकी. हे बघ एकदा आपली आता ही मासा आलाय. हा बघा वाडीस. हा एक वाडीस सारखा मासा, आपला एक मासा आला. काढवाली, अजून एक काढवालीच लागली. काढवाली. तर हा आहे वाडीस मासा, हा आहे लिही मासा, हा आहे पितोली मासा, हा आहे टोका मासा, ही आहे कडवाली, हा आहे मल्या आणि ही आहे मुरं मासा मुरं. तर एवढे पकडलेत. आता यांचा बनवूया आपण पातकोळा. याला साफ करून घेऊ पटापट. कडवाली माशाला ना खवले भरपूर असतात, त्याच्यामुळे ते खायला एवढं चव नाही लागत.
तर जे आपण खवलं काढून घेऊया. नखाने निघतात छोटे माशांची, मोठ्या माशांची निघायला जरा जीवावर येतात. त्यांचा पोटी काढून घेऊ, त्यातर ते कडू लागतील. कारण मोठा मासा असला ना तर कडू लागतो, जर त्याचा पोटच साफ नाही केला तर. आपले साप झालेत. आता आपल्याला लागेल हा आहे पलसाचा झाड. त्याची लागतील पानं आपल्याला पातकोला बनव. तर आता पातकोला बनवायला आपल्याला पानं लागणार आहेत, तीच आता घेऊया. इथे पण पलस आहे, हा पलसच आहे तो बघा तिथं समोर. आणि प्लस इथे पण आहे पलसाचं झाड. तर आता बघूया, पानं आपल्याला थोडीफार काढूया. त्याला पानं तोडूया. ओके, पहिला पान घेऊ, त्याच्यात पाणी जास्त आहे, काढून टाकूया. त्याच्यानंतर आपले मासे याच्यावर ठेवायचे असे. त्याच्यानंतर असे पसरायचे आणि आपण घरून आणलेला मसाला आणि मीठ त्यांच्यावर टाकायचा असा. तर असे आपल्याला मासे काढून घ्यायचे, जेवढे लागतील तेवढे. हे बघा, म्हणजे जेवढा लागेल तेवढा मीठ मसाला टाकायचा आणि मस्तपैकी काढून घ्यायचे. मीठ मसाला चांगल्या प्रकारे लागला पाहिजे. जास्त पण नाही टाकायचं ना कमी पण नाही टाकायचं, जेवढा आपल्याला गरजेचं आहे तेवढाच टाकू आपण. हा असा, त्याच्यानंतर हा असा, म्हणजे एकदम मस्तपैकी झालाय. त्याला लगेच अजून एक पानाचा वरून लावायचा आणि रॅप करून घ्यायचा. त्याच्यानंतर खालून एक अजून, त्याच्यानंतर साईडने. हा, ही पानं सुटायला नको म्हणून मी आणली तार. कशाने तरी बांधून घ्यायची, म्हणजे कसं ही पानं सुटायला नको. तर इथे जेवढी पानं विनं दिसतात ना आपल्याला, ती आपण उचलू पेटवायला, म्हणजे तेवढाच कचराही कमी होईल आणि आपल्याला माशांना आग पेटवण्यासाठी पण काहीतरी वस्तू भेटेल. पानं मस्त पैकी आपल्याला पेटवायला तेवढी कामं येतील. ते आपण पेटवूया बस. एवढी पहिला तर लय आबाल होते व्हिडिओ बनवायला, प्रॉपर व्हिडिओ शूट नाही होत आपली. तर बघू, तरी पण ट्राय करतोय आपण चांगल्यात चांगली व्हिडिओ बनवायला. इथं फळ्या वगैरे आहेत आपल्याला चांगल्या पद्धतीने भरपूर आहेत. आपल्याला काड्या पाहिजे होत्या अशा, त्या डायरेक्ट ठेवूया त्या पिकतील बरोबर हलवून. मग ते आपल्याला
तर हा आपला इथं ठेवलेला पान म्हणजे पातकोळा त्याच्यावर ठेवायची वेळ आलेली आहे. तर आपण त्याला तर चला पानं ठेवून देऊया. पान आपला ठेवलेला आहे म्हणजे तो पातकोळा. आता हळूहळू आग त्याच्यावर लागत राहील आणि आतले मासे शिजत राहतील. थोडा आपण पलटी केलाय त्याला, कारण एकच बाजून तो आग लागत होती त्याला. लवकर आपला शिजव म्हणजे झाला. जशी ताराला आग लागते तशी ती चेंज होते कलर. असं वाटतं झालंय, कारण पानं भरपूर करपलेत. हे बघा, हे मासेच आहेत 100%. तर चला आपण आता आपला काढून घेऊया पातकोला. त्याला खोलून घेऊ आपण. हा 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 हा, लय गरम गरम वाफ येते. आपली पानं वाफ बघितली का किती निघते. एक नंबर मासे झाले. चला खाऊन बघूया आपण कसे लागतात ते. तोंडाला अगोदरच पाणी आलं. कटकट एक नंबर लागतं ते. हा आहे मुग मासा. मी छोटे मासे लवकर खात नाही, पण आज एक नंबर आहे. आपली व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. लवकरच भेटूया दुसऱ्या मोठ्या व्हिडिओसोबत. ही लहान असणार आहे आपली. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. मी आता मासे खाऊन घेतो.